आजच्या मननामध्ये आपण इब्री लोकास पत्र याचा 12वा अध्याय आणि 28 आणि 29 ही वचन आपण पाहूया. इब्री लोकास पत्र याचा 12वा अध्याय आणि 28 आणि 29. म्हणून न हलवता येणारे राज्य आपल्याला मिळत असल्या कारणाने आपण उपकार मानू, तेने करून देवाला संतोषकारक होईल अशी त्याची सेवा आदर व भय धरून करू, कारण आपला देव भस्म करणारा अग्नी आहे. त्या ठिकाणी हा जो इब्री पत्राचा जो लेखक आहे तो विश्वासणाऱ्यांना तो आठवण करून देत आहे की जी सेवा आम्हाला प्रभूपासून मिळालेली आहे ती सेवा आम्ही त्याची सेवा आदर व भय धरून आम्ही त्याची सेवा करावी याविषयी हा लिहित आहे. कारण तो पुढे 29व्या वचनामध्ये असं म्हणतो की कारण आपला देव भस्म करणारा अग्नी आहे. त्याचं जे पार्श्वभूमी आहे हे वचन किंवा हे इशारा सूचना देण्यामागची जी पार्श्वभूमी आहे तिथे आधीच्या वचनांमध्ये जर आम्ही पाहिलं तर तिथे 18व्या वचनापासून बघा, 18व्या वचनापासून स्पर्शनीय व अग्नीने पेटलेला पर्वत, धनांधकार, निबिड काळोख, वादळ करण्याचा नाद व शब्दध्वनी याच्याजवळ तुम्ही आला नाहीत. तो ध्वनी ऐकणाऱ्याने विनंती केली की त्याच्या योगे आमच्या बरोबर अधिक बोलणे होऊ नये, कारण पशु देखील पर्वताला शिवला तर त्याला धोंड्याने मारावे अशी जी आज्ञा ती त्यांना असह्य झाली. म्हणजे पूर्वीच्या काळी जे इस्रायल लोकांना जे नियम आणि जे आचरणासंबंधाने जे नियम होते ते किती कडक होते ह्या संबंधाने तो लेखक तिथे लिहित आहे. तिथे तो असं म्हणतो की 21व्या वचनामध्ये, आणि जे दिसले ते इतके भयंकर होते की मोशे म्हणाला, मी अति भयभीत व कंपित झालो आहे. आता आम्ही जे विश्वासणारे आहोत त्यांच्या संबंधाने तो तिथे 22व्या वचनामध्ये असं म्हणतो की पण तुम्ही सियोन पर्वत, जिवंत देवाचे नगर म्हणजे स्वर्गीय यरूशलेम, लाखो देवदूत, स्वर्गातील यादीतल्या ज्येष्ठांचा समाज व मंडळी, सर्वांचा न्यायाधीश देव, पूर्ण केलेल्या नीतिमानांचे आत्मे, नव्या कराराचा मध्यस्थ येशू आणि शिंपडण्याचे रक्त याच्या जवळ आला आहात. त्या रक्ताचे बोलणे हाबेलाच्या रक्ताच्या बोलण्यापेक्षा उत्तम आहे. आणि मग तो पुढे इथे आम्ही पाहतो की 28व्या वचनामध्ये तिथे असं म्हणतो की म्हणून न हलवता येणारे राज्य आपल्याला मिळत असल्या कारण, म्हणजे एवढं जे देवाचं जे पावित्र्य आहे ते किती उच्च प्रतीचं देवाचं पावित्र्य आहे आणि त्या पावित्र्याला शोभेल, साजेल अशा प्रकारची सेवा आम्ही देवाचं भय बाळगून करावी. तिथे असं म्हणतो की म्हणून देवाला तेने करून देवाला संतोषकारक होईल. आमची सेवा करून आम्हाला संतोष होईल किंवा आम्हाला समाधान मिळेल, आम्ही त्यामध्ये खुश होऊ असं नाही, तर देव त्याच्यातून संतोष पावला पाहिजे. देवाला संतोषकारक सेवा आमची असावी. आम्हाला इच्छा झाली म्हणून आम्ही सेवा केली असं नव्हे, तर देवाने आम्हाला सेवेसाठी पाचारण केलं पाहिजे, देवाने आम्हाला बोलावलं पाहिजे, देवाने आम्हाला सेवा दिली पाहिजे, तर आम्ही ती सेवा आम्ही केली पाहिजे. आम्ही स्वतःहून ती सेवा करण्याचा प्रयत्न किंवा ती घेण्याचा प्रयत्न करू तर त्या सेवेमधून देव संतुष्ट होणार नाही. म्हणून तिथे
पहा ते वचन आम्ही 28 परत वाचू की म्हणून न हलवता येणारे राज्य आपल्याला मिळत असल्या कारणाने आपण उपकार मानू, देवाचे उपकार मानू, तेने करून देवाला संतोषकारक होईल अशी त्याची सेवा आदर आणि भय धरून करू. आम्ही सर्वजण ह्या ठिकाणी जे ऐकणारे आहोत सर्वजण आपापल्या मंडळामध्ये सेवा करणार, कोण वेगवेगळी कोण वचनाची सेवा करत असेल, कोण आणखीन पालकाची सेवा करत असेल, कोण शिक्षणाची सेवा करत, सुवार्थीची सेवा करत असेल. आम्हा प्रत्येकाला देव इथे सांगतो की आज ह्या सकाळच्या वेळेमध्ये की आम्ही त्याची सेवा, त्याचा आदर आणि त्याचं भय मानून आम्ही त्याची सेवा करावी. ज्या देवाची आम्ही सेवा करतो त्या देवाविषयीचं सखोल ज्ञान संपूर्ण बायबलचं किंवा ज्या थोर देवाची आम्ही सेवा करतो त्या खोलवरती सखोल ज्ञान आम्हाला देवाविषयी असलं पाहिजे. उथळ पाण्याला खळखळाट पार म्हणतात ना, तसं वरवरचं ज्ञान असं फायदा नाही. जेवढं सखोल ज्ञान असेल तेवढी सेवा उंच होईल आणि तेवढं आमचा देव, आमचा प्रभू हा उंच केला जाईल. म्हणून आम्हाला जर प्रभूची सेवा उंच करायची असेल, देवाला उंच करायचं असेल, तर देवाविषयीचं ज्ञान देखील आम्हाला असणं फार जरुरी आहे. म्हणून प्रभूला उंच करण्यासाठी आमची सेवा असावी. इथे त्याने आदर बाळगून आम्ही सेवा करावी. जसं बाप्तिस्मा करणारा योहान म्हणाला की तो उंचावला जावं, तो उंच हो आणि माझा रास हो. जसं जसं आम्ही सेवा करू तसं तसं आम्हाला त्याच्यामध्ये काहीही आमचं पाठ नसावं किंवा आम्ही त्याच्यामध्ये पुढे नसावे. स्वतःला उंच करण्यासाठी सेवा करू नये. दुसरी गोष्ट, चुकीच्या पद्धतीने देखील आम्ही सेवा करू नये. आम्ही स्वतःला उंच करण्यासाठी सेवा करू नये, देवाला उंच करण्यासाठी सेवा करावी, त्याचा आदर आणि भय धरून आम्ही सेवा करावी आणि चुकीच्या पद्धतीने देखील आम्ही सेवा करू नये. चुकीच्या पद्धतीने जर आम्ही सेवा केली ना तर देवाची जी डिग्निटी आहे किंवा देवाचं जे स्थान आहे, देवाचं जे महत्व आहे, ते डिग्निटी, ते स्थान, ते महत्व कमी होण्याचं तिथे चान्सेस जास्त आहे. तिथे हे जास्त भीती आहे की जर चुकीच्या पद्धतीने आम्ही सेवा केली तर देवाची जी डिग्निटी, त्याचं स्थान, त्याचं महत्व कमी होऊ शकतं. म्हणून आम्ही त्याची सेवा त्याला उंच करण्यासाठी करावी आणि योग्य पद्धतीने आम्ही त्याची सेवा केली पाहिजे. जसं आम्हाला जुन्या करारामध्ये आम्हाला ते सर्वांना ठाऊक आहे की आरोनाचे जे 2 मुलं होते, नादाब आणि अबिहू है ना, ह्यांनी तो जो अग्नी परमेश्वराच्या त्या मंदिरामध्ये घेऊन गेले, तो अशास्त्र पद्धतीने, चुकीच्या पद्धतीने घेऊन गेले. तशा प्रकारे तो अग्नी देवाच्या मंदिरामध्ये घेऊन जाण्याची परवानगी नव्हती किंवा योग्य तसं त्यांना सांगितलेलं नव्हतं, परंतु ते घेऊन गेले आणि त्याचा परिणाम काय झाला, त्यांना तात्काळ तिथे त्यांना देवाने तडाखा दिला आणि ते मृत्यू पावलेले आम्हाला तिथे पाहायला मिळतं. म्हणून देवाची सेवा आम्ही आदर आणि भय बाळगून केली पाहिजे. देवाला उंच करण्यासाठी सेवा केली पाहिजे, चुकीच्या पद्धतीने आम्ही सेवा करू नये. आणखीन एक वचन आम्ही वाचूया बा, 1 कोरिन्थ्याचा 7वा अध्याय. 1 कोरिन्थ 7वा अध्याय आणि 35वा वचन. 1 कोरिन्थ 7वा अध्याय आणि वचन 35. तिथे असं म्हटलंय, हे मी तुमच्याच हितासाठी सांगतो, तुम्हाला फासात गुंतवावे म्हणून नव्हे, तर तुमच्या हातून उत्तम आचरण व प्रभूची सेवा एकाग्रतेने व्हावी म्हणून सांगतो. पौल पुन्हा या ठिकाणी करिंथकरांच्या विश्वासणाऱ्यांना या ठिकाणी सांगत आहे की तो म्हणतो, हे जे मी सेवेबद्दल सांगत आहे
ते तुमच्या हिताचं आहे, तुमच्या हितासाठी सांगतो. आणि तुम्हाला फासात गुंतवावे म्हणून नव्हे, तर तुमच्या हातून उत्तम आचरण व प्रभूची सेवा एकाग्रतेने. आता इथे इथे क्रम बघा, क्रम कसा आहे, सेवेचा क्रम कसा. तिथे आधी आधी काय आलेलं आहे, उत्तम आचरण, उत्तम आचरण. आणि मग तिथे म्हटलं व प्रभूची सेवा. आधी काय पाहिजे, सेवा करताना आमचं आचरण उत्तम असलं पाहिजे. जर उत्तम आचरण असेल तर पुढची स्टेप आहे मग त्याची सेवा. सेवा करता करता आम्ही आचरण सुधारू आणि नीट करू, असं तिथे लिहिलं आहे. पहिल्यांदा सेवा करायची असेल तर आम्ही 4 लोकांमध्ये, मंडळीमध्ये, समाजामध्ये, कुटुंबामध्ये आमचं आचरण चांगलं असलं पाहिजे. तिथे पाऊल म्हणतो उत्तम पाहिजे, आचरण आमचं उत्तम पाहिजे, आमचं चारित्र्य शुद्ध पाहिजे. कसल्या प्रकारचा दोष आमच्या चारित्र्यावरती असता कामा नये. एकदा का कसला डाग लागला तर तो कशाने धुता का येत नाही. त्या सेवेमध्ये त्या माणसाला ती सेवा पुढे चांगली करता येत नाही. म्हणून तिथे प्रथम उत्तम आचरण आणि मग प्रभूची सेवा. आणि ती सेवा कशी असावी, तिथे एक शब्द लिहिलाय काय, प्रभूची सेवा कशी एकाग्रतेने असावी. आमचं सर्व चित्त, आमचं सर्व ध्यान, आमचे विचार, आमचं मन प्रभूच्या सेवेसाठी लागलं पाहिजे. जमेल तर तेव्हा, जमेल तसं असं नाही, वेळ मिळेल तसं असं नाही. आमचं सर्व चित्त, मन, एकाग्रपणा प्रभूच्या सेवेसाठी असावं. सेवा करताना आमचं मूल्य बदलले पाहिजेत, व्हॅल्यू बदलली पाहिजे. आधी आम्हाला ज्या गोष्टी महत्वाच्या वाटायच्या, किमती वाटायच्या, त्या गोष्टी आता आम्हाला कवडी मोलाच्या वाटल्या पाहिजेत. आम्हाला फक्त सेवा महत्वाची, आमचा प्रभू आणि प्रभूची सेवा हे आमच्या दृष्टीने महत्वाचं असलं पाहिजे. आधीची जी मूल्य होती, व्हॅल्यूज आमच्या जीवनामध्ये होत्या, त्या आम्ही बाजूला ठेवून फक्त प्रभूला आम्ही व्हॅल्यू दिलं पाहिजे आणि त्याची सेवेला व्हॅल्यू दिलं पाहिजे. आमचे विचार बदलले पाहिजे. सेवा करायची तर आमचे विचार बदलले पाहिजे. आम्ही कोणाची सेवा करतो ते आम्हाला लक्षात आलं पाहिजे. ज्या थोर देवाची, पवित्र देवाची आम्ही सेवा करतो त्याच्या विचाराने आम्हाला चालायला लागेल. सेवा त्याची करायची आणि आमच्या विचाराने चालायचं असं नाही होणार, असं जमणार नाही. ते तिथे मुळीच जमणार नाही. ज्याची सेवा करायची त्याच्याच विचाराने आम्हाला चालायला पाहिजे. आमचे विचार आम्ही सोडून द्यायला पाहिजे. तिसरी गोष्ट, आमचा उद्देश बदलला पाहिजे. सेवा करण्याचा उद्देश काय आहे तो आमचा बदलला पाहिजे. आमचा सेवा करण्याचा उद्देश हा प्रभूला उंच करण्यासाठी, देवाला उंच करण्यासाठी आमचा उद्देश असला पाहिजे. म्हणून तिथे पाऊल म्हणतो की तुम्हाला फासात गुंतवाय म्हणून नव्हे, तर तुमच्या हातून उत्तम आचरण, प्रभूची सेवा एकाग्रतेने व्हावी म्हणून तुम्हाला हे सांगतो. एकाग्रतेने व्हाय. पुष्कळ गाजावाजा केल्याने प्रभूची सेवा होते असं नाही. एकाग्रतेने, शांत चित्ताने, कोणाला काही माहिती न पडता देखील सेवा आम्ही करू शकतो. आजकाल सोशल मीडियाचं प्लॅटफॉर्म फार हे झालेलं आहे. आम्ही जी काही सेवा करतो ते सर्व सोशल मीडियावरती प्रसारित करतो, दाखवतो, लोकांना दाखवतो. पण त्याच्यामध्ये देव नसतो. जितकं शांतपणे आणि एकाग्रतेने आम्ही सेवा करू त्याच्यामध्ये देवाची इच्छा आहे. आम्ही एक उदाहरण बघा, दुसरे शमूएल
6वा अध्याय, दुसरे शमूएल 6वा अध्याय, 5वं वचन बघा. 5, दुसरे शमूएल 6वा अध्याय 5वं वचन. इथे दावीद जो आहे ना, तो कोष दावीदपुरामध्ये आणण्याचा प्रसंग आहे. सगळा प्रसंग आपण वाचणार नाही. 5वं वचन. दावीद व इस्रायल घराण्याचे सर्व लोक देवदारूच्या लाकडाची नानाविध वाद्ये आणि विना, सारंगी, डफ, डमरू व झांजा परमेश्वरापुढे वाजवीत चालले. नाखोनाच्या खळ्याजवळ ते आले तेव्हा बैलाने ठोकर खाल्ली, म्हणून उज्जाने देवाचा कोष हात लांब करून धरला. तेव्हा परमेश्वराचा कोप उज्जावर भडकला. त्याच्या या चुकीमुळे परमेश्वराने त्याला ताडण केले व तिथल्या तिथे देवाच्या कोशाजवळ तो गतप्राण झाला. पहिल्या वेळेस दावीद कोष आणण्यामध्ये अपयशी ठरला. तिथे काय काय त्याने वाजवलं, किती आवाज, किती गोंगाट. 5व्या वचनामध्ये तिथे म्हटलंय, इस्रायल घराण्याचे सर्व लोक देवदारूच्या लाकडाचे नानाविध वाद्ये, विना, सारंगी, डफ, डमरू, झांजा परमेश्वरापुढे एवढं वाजवत गाजत चालले. पण काय झालं, कोष आणायला अपयशी ठरले. पण दुसऱ्या वेळी ज्यावेळेस कोष आणायला गेला त्यावेळेस वाजवणं गाजवणं काय नव्हतं. तिथे 13 वर्ष परमेश्वराचा कोष उचलणारे 6 पावले चालून गेले तेव्हा दाविदाने एक बैल व एक पुष्ट गोरा याचा यज्ञ केला. आणि दुसऱ्या वेळेस त्याने कोष आणण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस त्याने तिथे यज्ञ केला, अर्पण केलं, देवाला रक्त दिलं आणि कोष सुरक्षितपणे हे सर्व आनंदाने कोष घेऊन यरुशलेममध्ये ते आले, दावीद परत आले. म्हणजे पहिल्या वेळेस इतका गाजावाजा होता, झांजा, विना, डप, वास, पण तेव्हा परमेश्वराने ते मान्य केलं नाही. सांगण्याचा उद्देश असा की आमच्या सेवेमध्ये जेवढा गाजावाजा आम्ही करू तेवढी सेवा मान्य करणार नाही, तेवढी देव आमची सेवा मान्य करणार नाही. आम्ही जेवढं सेवा त्याचं आदर आणि भय बाळगून करू, भय धरून करू, भीत करू, कापत करू, तेवढं सेवा देव आमची मान्य करेल. म्हणून दुसऱ्या वेळेस त्याने अर्पण दिलं आणि कोष पूर्णपणे सुरक्षित. आणखीन एक शेवटचं उदाहरण आम्ही पाहूया. 1 कोरिंथ 3 अध्याय आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. 1 कोरिंथ 3 अध्याय, 10वं वचन. 10वं वचन. माझ्यावर झालेल्या देवाच्या अनुग्रहाच्या मानाने मी कुशल कारागिरीच्या पद्धतीप्रमाणे पाया घातला आणि दुसरा त्यावर इमारत बांधत आहे. तर त्यावर बांधकाम आपण कसे करत आहोत याविषयी प्रत्येकाने जपावे. बांधकाम प्रभू ख्रिस्ताने पाया घातला, प्रेषिताने पाया घातला. मग आम्ही त्याच्यावर बांधकाम कसं करत आहोत, कशी सेवा करत आहोत, त्याच्याबद्दल इथे पावलाने इशारा देतो. म्हणतो की याविषयी प्रत्येकाने जपावं. आम्ही सेवा फार जपून केली पाहिजे, सांभाळून केली पाहिजे. कशीही सेवा करता येत नाही, आमच्या मनाप्रमाणे नाही करता येत, देवाच्या विचाराने आम्हाला सेवा. म्हणून तिथे तो म्हणतो की 12 वचन, ह्या पायावर कोणी सोने, रुपे, मोलवान, पाषाण, लाकूड, गवत, पेंडा यांनी बांधतो तर बांधणाऱ्या प्रत्येकाचे काम उघड होईल. तो दिवस ते उघडकीस आणेल, कारण तो अग्नीसह प्रगट होईल आणि प्रत्येकाचे काम कसे आहे याची परीक्षा अग्नीनेच होईल. ज्या कोणाचे त्या पायावर बांधलेले काम टिकेल त्याला मजुरी मिळेल, ज्या कोणाचे काम जळून जाईल त्याचा तोटा होईल. तथापि तो स्वतः तारला जाईल, परंतु जणू काय अग्नीतून बाहेर पडल्यासारखा तारला जाईल. आम्ही कशा प्रकारे, आम्ही 30 वर्ष सेवा केली, 35 वर्ष सेवा केली, 40 वर्ष सेवा केली, किती वर्ष सेवा केली याला महत्व नाही, कशा प्रकारे सेवा केली, क्वालिटी काय आहे.
आमच्या सेवा सेवा करताना आम्ही सोनं रूप हे आमचे मूल्य किंवा परमेश्वराचे मूल्य जपले का, आचरण जपलं का, आमचं जे काही चारित्र्य जपलं का, कशा प्रकारे सेवा केली, सेवेचा उद्देश काय होता, स्वतःला उंच करण्याचा उद्देश होता की देवाला उंच करण्याचा उद्देश होता, हे सर्व तपासलं जाईल. आणि ज्याचं काम टिकेल त्याला मोबदला मिळेल, त्याला मजुरी मिळेल. पण ज्याचं काम टिकणार नाही, ते जळून जाईल, तो मात्र फक्त अग्नीतून जसं बाहेर पडतं तसा तो बाहेर पडला पाहिजे. म्हणून ह्या सकाळच्या वेळेस या मननामध्ये आज आम्ही विचार करूया की आम्ही एवढे वर्ष सेवा करतो, कशी करतो, मंडळीमध्ये सेवा करतो, देवाचं भय बाळगून सेवा करतो, आम्ही आमचं आचरण शुद्ध करून सेवा करतो, देवाचा आदर करून आम्ही सेवा करतो, देवाला उंच करण्यासाठी सेवा करतो. तर देवाच्या विचाराने चाललं पाहिजे, आमच्या विचाराने आम्ही चाललं नाही पाहिजे. आमचे मूल्य बदलले पाहिजेत. आम्हाला जे पूर्वी जे आम्हाला महत्वाचं वाटत होतं, ज्याला आम्ही महत्व देत होतो, जे आमच्या दृष्टीने महत्वाचं होतं, ते सर्व आता बाजूला ठेवून फक्त प्रभूला आम्ही आदर आणि सन्मान देऊन आम्ही त्याची सेवा करूया. धन्यवाद.